जगातील सगळ्यात पहिली बँक कुठे उघडण्यात आली होती तुम्हाला माहिती आहे का? इटलीच्या फ्लॉरेन्स राज्यात 1472 साली बँका मॉन्ते दी पाशी दी सिएना असं तिचं नाव होतं. आजही ही बँक फ्लॉरेन्समध्ये दिमाखात उभी आहे. पैसे सुरक्षित ठेवणं हेच तिचं काम होतं आणि त्यासाठी उलट लोक बँकांना भाडं द्यायचे. पण 20व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि सगळं बदलत गेलं. बँक फक्त पैसे न साठवता ते खेळवू लागली, म्हणजे त्यात देवाणघेवाणीचे व्यवहार करू लागली आणि त्यातून बँकेची हल्लीची आधुनिक संकल्पना तयार झाली. भारतात म्हणाल तर सगळ्यात जुनी आणि अजूनही सुरू असलेली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. 1806 साली तिची स्थापना झाली होती आणि आजही ती देशातली सगळ्यात मोठी सार्वजनिक बँक आहे. आणि तिच्याच जन्माची कहाणी आज समजून घेऊया. देशभरात पसरलेलं 22,000 बँक शाखांचं जाळं आणि अगदी टपरीवाला ते पानपट्टीवाल्यापासून महागड्या गाड्या चालवणाऱ्या उद्योजकांपर्यंत सगळ्यांच्या आर्थिक गरजा पुरवणारी देशातली आघाडीची बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच आहे. खाजगी बँकांच्या काळातही ही बँक आपलं महत्त्व टिकवून आहे. पण तिची सुरुवात झाली 1806 साली. देशात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एकछत्री अंमल तेव्हा सुरू झाला नव्हता, पण कंपनीला आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी वित्तीय संस्थेची गरज होती. तेव्हा युरोपात बँक ही संकल्पना रुजलेली होती. तशीच एक संस्था भारतातही सुरू करावी म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं सुरुवातीला कोलकाता इथं बँक ऑफ कोलकाता सुरू केली आणि काही वर्षांनी म्हणजे 1840 मध्ये त्यांनी बँक ऑफ बॉम्बेची स्थापना केली. पाठोपाठ 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास अस्तित्वात आली. या बँका ईस्ट इंडिया कंपनीनं गोळा केलेला महसूल जमा करून द्यायच्या, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायच्या आणि गरज पडल्यास त्यांना बॉन्डच्या रूपानं कर्जही द्यायच्या आणि एकूणच कंपनीचे आर्थिक व्यवहार त्या सांभाळायच्या. 1857 नंतर कंपनीकडे भारताचा कारभार आला. तसं या तीनही बँकांचं महत्त्व वाढत गेलं. पुढची 50 वर्ष भरभराटीची गेली. पण 1913च्या पहिल्या महायुद्धानंतर जगात पहिल्यांदा मंदी सदृश वातावरण निर्माण झालं आणि जगभरातच बँकिंग व्यवसायाला घरघर आली आणि त्यातून ईस्ट इंडिया कंपनीनं बँक ऑफ कोलकाता, बँक ऑफ मुंबई आणि बँक ऑफ मद्रास या 3 बँकांचं विलिनीकरण करून इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ही एकच बँक स्थापन केली. 1921 साली हे सगळं घडलं आणि स्वातंत्र्यापूर्वीच बँकेच्या 172 शाखा होत्या आणि 200 उपकार्यालयही होती. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर बँकेची गरज आणखी वाढली, पण त्याचवेळी विकासाला नवीन वाटाही फुटल्या. देशातील 80% जनता खेड्यातच राहते, तेव्हा तिथला विकास व्हायला पाहिजे हे भारत सरकारनं ओळखलं होतं आणि त्यासाठी बँकिंग व्यवस्था फक्त शहरांपुरती मर्यादित न राहता ती खेड्यात पोहोचली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ब्रिटिश काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले आणि स्वातंत्र्याच्या नंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले चिंतामणराव देशमुख यांनी देशात बँकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा विडा उचलला. इम्पेरियल बँकच खेड्यांपर्यंत पोहोचवण्याचं सरकारनं ठरवलं आणि त्यानुसार राज्यातील बँकांना इम्पेरियल बँकेशी जोडून देण्याची योजना आखण्यात आली आणि इम्पेरियल बँक झाली स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ती 8 राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक बँकांना पोटात घेऊन काम करू लागली. सुरुवातीला रिझर्व्ह बँकेचाच या बँकेत 55% वाटा होता. पूर्णपणे सामाजिक हित लक्षात घेऊन ही बँक स्थापन झाली होती. 1959 साली स्टेट बँकेच्या निर्मितीसाठी कायदाही अस्तित्वात आला आणि त्यातून निर्मिती झालेल्या स्टेट बँकेची म्हणता 480 कार्यालयं देशात उभी राहिली. देशातली हरित क्रांतीची चळवळ असो की औद्योगिक क्रांती, या बँकेनं त्याची आर्थिक बाजू उचलून धरली आहे. लोकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केली आहे आणि आधुनिक काळात ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तरुणांनाही आपलंसं केलंय. देशात फक्त स्टार्टअपसाठी एक अख्खी शाखा उघडणारी स्टेट बँक ही एकमेव बँक आहे. बँकिंग सेवा, म्युच्युअल फंड, डीमॅट अशा सगळ्या साधनांमध्ये बँकेनं शिरकाव केलाय आणि देशातील वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांना आपलंसं केलंय. सामाजिक उपक्रम म्हणून काम करत लोकांच्या हिताला प्राधान्य देणारी सरकारी बँक म्हणून तिची ओळख कधीही पुसली जाणार नाही.
स्टेट बँकेच्या जन्माची कहाणी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube चॅनल आणि Facebook पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।